आपल्याला काय करायचंय, नाम समजून घ्यायचं. नाम, व्हॉट इज मीन बाय नेम. नेम म्हणजे नाव. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या किंवा प्राण्याच्या नावाला नाम असं म्हणतात. आपली ही व्याख्या तोंडी सगळ्यांची पाठ आहे. या व्याख्याला लक्षात द्या. द नाउन म्हणजे NOUN, नाउन म्हणजे नाम. या ठिकाणी इंग्रजीमध्ये एक व्याख्या दिलेली आहे आपल्या ठिकाणी. काय सांगले, नाउन्स आर द वर्ड्स दॅट आर द नेम ऑफ थिंग्स, वस्तू, पीपल, माणसे, लोक, प्लेसेस, जागा, ठिकाण, अनदर ॲनिमल्स, प्राणी. ओके, प्राणी. त्यानंतर क्वालिटीज म्हणजे गुण, आयडियाज म्हणजे कल्पना, और काय विचारलंय, और फिलिंग्स, भावना, फिलिंग्स झालं म्हणजे काय, वस्तू, व्यक्ती, स्थळ, प्राणी, गुण, विशेषण, कल्पना किंवा भावना यांच्या नामांना किंवा नावांना नाव किंवा नाम असे म्हणतात. ओके, बघ या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं, मी जसं वरती लिहिलेलं आहे ना, वरती जे लिहिलंय या ठिकाणी पी एंड पेन ही कशात आली, वस्तूमध्ये आली. वस्तू या अनेक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूच्या नावाला आपण नाव असं म्हणतो. म्हणजे फक्त नाव म्हणजे फक्त माणसाचंच नाव किंवा प्राण्याचंच नाव नाही. आता ही सुद्धा चिडी, ही सुद्धा नाव झालं ना, चिडी हे नाव झालं, हिला नाव झालं ना. फळा हा नाव झालं. याला आपण म्हणूया ग्रीन बोर्ड किंवा काय, अगोदर फक्त ब्लॅक बोर्डच म्हणायचो, पण याला ग्रीन बोर्ड आहे म्हणून हे सुद्धा नाव झालं. तसंच मंदार हे कोणाचं नाव झालं, व्यक्तीचं. म्हणजे व्यक्तीमध्ये, व्यक्ती म्हणल्यानंतर व्यक्ती म्हणजे फक्त माणूसच आला असं नाही, त्यात मुलगी पण आली. ठीक आहे, मंदार घेतला आपण या ठिकाणी सीता, गीता, रमा, गिमा असं नाव घेऊ शकतो. ओके. त्यानंतर मुंबई हे काय झालं, स्थळाचं नाव झालं, प्लेसेस. ठीक आहे. त्यानंतर काउट काय नाव झालं, प्राण्यांचं. आता प्राण्यांचं नाव फक्त प्राणी एकच आहे का धरतीवर, लाखोच्या संख्येने प्राणी, म्हणजे सगळ्या प्राण्यांची नावं. ठीक आहे. त्यानंतर करेज, धैर्य म्हणजे गुण विशेषण. अरे तो फार हिंमतवान आहे, अरे तो फार घाबरगुंड आहे, गुण विशेषण आहे. मग त्याला करेज याचं गुण विशेष असेल. आणि त्यानंतर फिअर, भावना. मी तिने करावं माझ्या वर्गात ती पोरगी बघा, ती पोरगी होती बघा, ती बघा नेहमी उत्तर द्यायची, नेहमी घाबरायची. ती पोरगी होती, पोरगा तिचं नाव काय समजायची, रेणुका का संजना. ती घाबरायची ती मला आठवलं नाही समजा, अरे संजना म्हणजे फिअर, म्हणजे तिचं काय आहे, ती घाबरणारे. या स्वरूपात म्हणजे व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या, प्राण्याच्या, ठिकाणांच्या किंवा गुण विशेषणाच्या किंवा व्यक्तीच्या असलेले जे काही गुण विशेष